पवार हे पुण्यातील पीडित कुटुंबाच्या भेटीला पोहोचलेले आहेत। विषारी दारू प्रकरणामध्ये आतापर्यंत 12 जणांचा बळी गेलेला आहे आणि यामध्येच आता पीडित कुटुंबाची भेट घेण्यासाठी त्यांचं सांत्वन करण्यासाठी आमदार रोहित पवार हे त्यांच्या घरी पोहोचलेले आहेत आणि पीडित कुटुंबातल्या व्यक्तींसोबत ते संवाद साधताना आपल्याला पाहायला मिळतात। एक प्रकारचा दुःखाचा डोंगर या संपूर्ण कुटुंबावर कोसळलेला आहे। विषारी दारूनं त्यांच्या जवळचा एक व्यक्ती हिरावून नेलेला आहे, त्यामुळे संपूर्ण कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे। आतापर्यंत या विषारी दारूच्या प्रकरणात दोघांना अटक करण्यात आलेली आहे। त्यांची आता कसून चौकशी सुरू आहे। आम्हाला पण सवय झाली होती की यांचं नेहमीच आम्ही सारखं दवाखाना करायचं, पण हे म्हणजे ना एकदम पुढच्या टोकाला गेलं ही गोष्ट। टोटल 18 लोक कोणच नव्हतं, एकच होतं आणि कसं आता कोणी बोलणार नसल्यामुळं कसं एकट्याकडे माणसाला आसपास कोणी आहे का असं दारू सारखं त्यांच्यावर प्यायचं वगैरे? त्यांच्याबरोबर येणार कोणी आपल्या वस्तीतलं भरपूर असते बाहेरचे, आता कोणाची फिरणारे कोणी चला जा बाहेर गेले की भरपूर असतात। बाहेरचे बी भरपूर लोक येतात प्यायला। त्यामुळे त्यांनी काय केलं एकटेवर चालू केलं। दुकानं नाही तसं दुकान टाकून नाही पूर्वी आता पूर्वी दादा जे पूर्वी धंदे होते ना ते तसे